बघ तर एक तर लेट आलाय. कुर्ता घातला म्हणजे सभ्य झाला. चिड किती करते रे नुसती बिनकामाची. बरोबरच आहे. काय बरोबर 1 वाजता सांगितलं वाजले किती. नेहमी लेट करतो. पाऊण तास लेट आहेस. काय पाऊण तास लेट. आता काका काकींना सोबत घेऊन जाता येतंय ना. किती चांगलं काम आहे. आहेत त्या मी पण आहे अजून. फक्त काय की प्रॉब्लेम असा झाला होता की रेडी व्हायला वेळ कमी होता आणि तरी सुद्धा वेळ काढला होता अंकिताने मीरा रोडला. पण आम्हाला ते ट्रॅव्हलिंग करून जाणार त्या सगळ्यात कारण आमची पॅकिंग काही झालेली नाही आहे त्यामुळे आम्ही वेळ देऊ शकलो नाही. म्हणून मग मी पनवेलमध्ये कोणी आहे का मेकअप आर्टिस्ट अशी स्टोरी टाकली. सो बऱ्याच जणांचे गैरसमज झाले. ऐक अंकिताने पनवेलमध्ये मेकअप आर्टिस्ट का शोधली. तर ते गरज होती तेव्हा म्हणून शोधली. पण जी शोधली ती पण छान आहे. गाईज हाऊस माय साडी आंबेवाली. आज मी पूर्णपणे आंबेवाली वाटून आंबा महोत्सवाला आहे. प्रदीप पण आंब्याचाच हे घालून आलेला आहे. मी पहिला सीट बेल्ट लावते. आंब्याची पानं ही 2 आंब्याची झाडं पानं आहेत. ही 2 आंब्याची पानं आमची. आज कुणाला नाही येणार कुणाला आता काहीतरी त्याने टीका टिप्पणी माझ्या या लुकवरती केली असती. पण त्याच्यासाठी सुद्धा एक आंब्याचा शर्ट होता. पण नेमकं त्याला काम आहे आणि ते काम पूर्ण करूनच आम्हाला जावं लागणार आहे. त्याच्यामुळे तो नाही आला. मग प्रदीप आलाय तसं आंबे कलरचा शर्ट बिर्ट घालून अगदी आंबा महोत्सवला. मला माहिती नव्हतं आंबा महोत्सव. आपण बघूया एखादी आंबे झाली का नको ती पोरगी बिरगी हट डोक्याला ताप नको. शोधायची आहे सुखी वाटतो एकटा मी बरा. प्रदीप मी तुझ्यासाठी युरोपला पोरगी बघू. नको अजिबात. महाराष्ट्रातली तर नको बाबा. महाराष्ट्रातली सापडताना नाकी युरोप मधली कुठली शोधतेस. अरे फॉरेनची चवाणी. नको फॉरेनची चवाणी. प्रदीप विचार कर मी चांगली युरोमध्ये कंपनी वगैरे बघून वाटते तुला. टेन्शन पण नाही रे. ती तिथलं तिथेच राहील. प्रदीप व्हॉट्स द प्रॉब्लेम. लॉंग डिस्टन्स. तुझं काय करायचं. काय बोलतो तुझ्या आवश्यक करायचं ना. आवाज काय बोलतो काय करायचं. भांडणं होऊचीच नाही. बेस्ट. कदाचित तुझ्या नशिबात तेच लिहिलं असेल म्हणून युरोपला जात असेल. असू शकतं. प्रदीप बघ अंकितासाठी तर मग कसं चोलूचं ना. अंकितासाठी पनवेल फिक्स. पनवेलचाच नवरा पाहिजे आता. ठरवलंय मी. चल लवकर उशीर झालो. सकाळ मोकळ जाऊया. बघ एकतर घाई गडबडीत गाडी चालवली की मग तुझं होतं काय करतोय कशी चालवतोय कळतं की नाही. पण आयोजित करतोय वाद्य पथकाला विनंती आहे. रघुनंदन वाद्य पथक संपूर्ण दादर मध्ये आपल्याच वाद्य पथकाचा आणि आंबा महोत्सवचा आवाज झाला पाहिजे. बोला वादन चालू करायचं. गेल्या वर्षी आम्ही पहिल्यांदा आंबा महोत्सवमध्ये सहभागी झालो होतो आणि यावर्षी परत एकदा आंबा महोत्सवमध्ये सहभागी झालो. खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि खूप छान विक्रांत आचरेकर फाउंडेशन काम करतं आणि छान सगळी अरेंजमेंट असते त्यांची. खूप वेल मॅनेज असा हा त्यांचा इव्हेंट असतो. मी कोकणातले जेवढे लोक आज हा व्लॉग बघतात त्यांना सांगेन की तुम्ही प्लीज ट्राय करा की तुम्ही अशा महोत्सवामध्ये स्वतःहून याल आणि तुमचं जे काही आंब्याचं फळ असेल किंवा जे काही गोष्टी असतील त्या तुम्ही स्वतःहून विकण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळेला हे असे फाउंडेशन्स जेव्हा काही एक्झिबिशन्स ऑर्गनाईज करतात त्यामध्ये सहभागी व्हा. मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि स्वतःचा बिझनेस करा. तर आंब्याला कोकणी लोकांच्या मनात एक वेगळं स्थान आहे आणि इथे जशी देवाची पालखी कोकणामध्ये काढली जाते तशी आंब्याची पालखी काढली जाते. सो आंब्यांना पालखीमध्ये बसवून ती पालखी उद्यान गणेश मंदिरात नेली जाते आणि आज नेमका योगायोग म्हणा किंवा काय म्हणा आज संकष्टीसुद्धा आहे. तर हे आंबे ह्या पालखीनं मंदिरात जातील. आज मग उपवाससुद्धा आहे त्यामुळे मी फार नाचत बिचत फुगड्या बिगड्या काही करणार नाही आहे कारण मी काहीच खात नाही. उपवासाला तुम्हाला पडायला होऊ शकतं. मी फार कमी कधीतरी खाते. आज इथे यायचं होतं म्हणून मी आज काहीतरी खाल्लं थोडं तरी. नाहीतर मी काहीच खात नाही.
तर असे ढोल वाजताना बघितलं की माझ्यातला वादक जागा होतो आणि मलाही ढोल वाजवा असं वाटतो. बघू पुढच्या वर्षी मला मिळालं तर जायला. मला माझ्या पथकाची खरं तर खूप आठवण येते, पण मी बघू आता कसा वेळ मिळतोय तसं, पण जाईन. मी यांना पण म्हटलं होतं मला ढोल वाजवायला द्या, पण या पथकाने मला ढोल नाही दिला वाजवायला. पण ठीक आहे, मी जाईन माझ्या पथकात. गोष्टीचा मगाशी आपण उल्लेख केला, ती गोष्ट विक्रांतजी यांच्या परमिशनने परवानगीने मी इथे आपल्या हाती घेतो. ओके, आराधी ठाकूर. ओके, आराधी ठाकूर, आपण कृपया मंचावर यायचंय. यानंतर पुढचं नाव आहे गोड गळ्याच्या गायिका रती प्रधान यांनी कृपया मंचावर यायचंय. रती मॅडम आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. टीव्हीत नाही तर संपूर्ण जग गाजवले आहे आणि कोकणचं नाव जगापर्यंत पोहोचून सगळ्यांका आमका कोकणवासियांका धन्य केले. आमका असा वाटा सारख्या सारख्या की आपलं कोणतरी होयो, आपलं कोणतरी होयो, पण त्या आपल्याची आपली कधी झाली ताव कळाला नाही. आणि अंकिता, खरोखरच तुला सॅल्यूट आहे संपूर्ण कोकणाच्या वतीनं. मी विनंती करेन अंकिताजी आपणही कृपया मंचावर यावं आणि या सगळ्या ब्युटी क्वीन आणि एकमेव हँडसम हंक यांच्या सोबत इथे उपस्थित राहावं. जरा अंकिता वालावलकर यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. वेलकम अंकिता, आपलंही मनपूर्वक स्वागत. आणि यानंतर या सगळ्या टीमचा अंकिता, ज्या पद्धतीने तू जा काय केलंस तर आम्ही स्क्रीनवर बघलो आणि खरोखरच तुझो आमच्या सगळ्या कोकणवासियांका अभिमान आहे, मुंबईकरांका अभिमान आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांका अभिमान आहे. म्हणजे अगदी मोठमोठ्या नेते मंडळींपासून सगळ्यांनी तुका बोलवल्यानी आणि तुका नाही पण कोकणात इज्जत दिल्यानी. कसा वाटता आणि आज आंबा महोत्सवात सालाबाद प्रमाणे तू इल्लोलस, तर आज तुझी भावना काय आहे जरा व्यक्त कर. जरा जोरदार टाळी यांच्या कडकडाट अंकिता वालावलकर यांच्या. खूप छान वाटतं खरं तर. नमस्कार आधी सगळ्यात पहिलं तर. आणि हा इल्यानंतर आता सगळेजण जसं मालवणी बोलतात त्याच्यामुळे आंबो म्हणजे कोकण पहिलं येतं. त्याच्यातून तुम्ही मालवणी बोललात तर ती घराकडे गेल्यासारखेच वाटतं. पण आज मला इथे जास्त कौतुक या गोष्टीचं वाटतं की मी सैसार बसताना बघी होतं स्टेजवरती उपस्थिती जास्त महिलांचीच असतात आणि सगळे महिला होते आणि त्याच्यात एकच फणस होतो. हो, तर बघून मला बरं वाटलं. म्हणजे काहीतरी महिला सगळ्या आघाडीवरती असतात आणि नंतर मग असं बघून बरं वाटतं. पण आज खूप छान वाटतंय. गेल्या वर्षी पण मी आंबा महोत्सवमध्ये होते, यावर्षी सुद्धा आले आणि असं यापुढे जेवढे आंबा महोत्सव होतील तेव्हा मी नक्कीच असेल. म्हणजे खरा निवडणुकीचा कार्यक्रम आमच्या आचरेकरांचा, पण ह्या आश्वासन आमच्याकडून वालावलकरांकडून पण येला, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्यांचं. कारण दरवर्षी ही पोरगी न चुकता सालाबादप्रमाणे सत्यनारायणचे पूजक कसे जातो तसे आमच्या आंबा महोत्सवला येतात. जरा जोरदार टाळ्यांचा गडगडाट पुन्हा एकदा या टीमसाठी. थँक्यू सो मच. रिक्वेस्टिंग ऑल द लवली ऑर्गनायझिंग टीम टू प्लीज काइंडली बी सीटेड. पट्टपुरी थांबा, रुको जरा, सबर करो. अंकिता जी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत आणि अर्थातच
अंकिताजी यांनी या गोष्टीचा उल्लेख केला आहे की एकच फणस होतो, त्याच्यामुळे आता आम्ही तिघांना हडविलं. विक्रांत सरांनी सांगितले की आता जी बाप्य मंडळी म्हणजे जी मुलं बॉईज आपल्या या संपूर्ण टीमला कार्यकारिणीला सपोर्ट करतायत, त्या टीमने थोड्या वेळानंतर या ठिकाणी इथे यायचंय. तत्पूर्वी मी विक्रांतजी यांना विनंती करेन की त्यांनी अंकिताजी यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. कोकणची सुकन्या जिनं अनेक जबरदस्त अशा मातब्बर कलावंतांसोबत, राजकीय नेत्यांबद्दल आणि त्यांच्यासोबत आपली एक वेगळी छाप निर्माण केली, आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि कोकणला हा सन्मान मिळवून दिला, त्याबद्दल मी विनंती करेन विक्रांत आचरेकर सरांना की त्यांनी ही शुभेच्छा पत्र या ठिकाणी ते देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा आणि एक छोटीशी भेटवस्तू सुद्धा या ठिकाणी या टीमच्या वतीने मॅडमना विनंती आहे आपण सुद्धा या ठिकाणी इथे यांना इथे द्यावी. माझी इरकली असं ब्रँडिंग आहे तिकडे, म्हणजे साडीचं साडी. ओके, सो थँक्यू अंकिता वन्स अगेन अँड थँक्यू ऑल द लवली ऑर्गनायझिंग टीम. या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन अंकिताचा यथोचित सन्मान इथे होतोय. प्लीज काइंड बी सीटेड. दादरमध्ये इतक्या उत्साही नृत्य, नाजूक परंतु सघन पावलांचं ठोके, मोहक गिरक्या आणि हावभावातून कथकचं सौंदर्य सादर करतात. ही रचना पंडित रविशंकर यांच्या संगीत बद्दल साकारलेली आहे. पुन्हा एकदा नवसाठ अकॅडमीच्या वतीनं आंबा महोत्सवाचे आयोजक आमचे प्रेक्षक. आंबा महोत्सवामध्ये हे आजी आजोबा होते, हे आहेत बहीण भाऊ आणि आजोबा बहिणीला मदत करण्यासाठी इथे बसले. ते मला म्हणत होते तुला जे हवंय तू घेऊन जा, पैसे देऊ नको. पण मी त्यांना म्हटलं नाही नाही पैसे घ्या. आणि मग मी सगळ्यांनाच सांगितलं की त्यांच्या स्टॉलवरनं काही ना काहीतरी खरेदी करा. त्यांची बहीण स्वतः काही ना काहीतरी बनवते आणि त्या वस्तू मी सुद्धा काही वस्तू विकत घेतल्या. आजकाल जिथे प्रॉपर्टीसाठी भांडणं बहीण भावंडांमध्ये दिसतात, तिथे हे असं बहीण भावंडांचं प्रेम बघितलं की त्याबद्दल काहीच शब्दच राहत नाहीत. एक धमाकेदार नृत्य इथे सादर केले जाणार आहे. त्यानंतर लगेचच आपण पैठणीच्या खेळाकडे आणि उखाण्याच्या स्पर्धेकडे वळणार आहोत. तोपर्यंत इथे या ठिकाणी साऊंड अरेंजमेंट होईल अशी मी सो जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट प्रसादजी फणसे आणि राधिकाजी त्या दोघांसाठी, दोन्ही मान्यवरांचं. आणि म्हणूनच याच महाराष्ट्रात त्या औरंग्याला आपल्या मराठ्यांनी संभाजीराजांनंतर सुद्धा उभा काढला आणि म्हणून मराठा युरोपची टूर आमची 25 आणि काहीच नाही. आता उद्या 2 दिवस पूर्ण पॅकिंग आणि शॉपिंग. ताई तुम्ही पण या, तुम्ही पण या, कोणी बसू नका. बसल्यापेक्षा बक्षीस जिंकण्यात काय हरकत आहे. आणि अगदी अर्ध्या तासात आपण पहिलं जेव्हा मी एक्झिबिशन्सना जायचे तेव्हा सगळेजण मला काही ना काहीतरी गिफ्ट द्यायचे. यावेळेला थोडंसं उलटं होतं. प्रत्येकजण स्टॉलवरती मला सांगायचं हे ऐक ना कुणालसाठी काहीतरी घेऊन जा ना, हे ऐक ना हे मी कुणालसाठी दिलं आहे. आणि जास्त गिफ्ट्स हे कुणालला मिळाले. यार शिट यार. तर हा ब्रँड आहे प्रिटी मून आणि यांचे टी शर्ट्स खूप सुंदर आहेत. म्हणजे कपडा खूप छान आहे, त्याच्यावरती ते कस्टमाइज वगैरे तुम्हाला प्रिंट करून देतात. खूप सुंदर त्यांच्याकडे कलेक्शन आहे. सो जर कधी प्रिटी मून तुम्हाला कुठेही दिसला एक्झिबिशनमध्ये तर मी सांगितलं आहे म्हणून त्या स्टॉलवरती नक्की जा आणि खरेदी करा. आणि योगायोगाने मला तिथे लई लई आवडतेस तू मला या सिरियलची अभिनेत्री दिसली आणि लई लई आवडतेस तू मलाचं टायटल ट्रॅक कुणालनेच केलं होतं. त्यामुळे ती आली होती स्टॉलवरती, तर आम्ही तिला एक छान सिंधुद्योगकडनं गिफ्टसुद्धा दिलं. रिॲक्शन शूट केलं कारण तुला आधीच विचारलेलं जेवायला किती माणसं. आम्ही जी 2 होतो ते तर 2ची 4 झालं. काय प्रदीप काय म्हणालास? जेवण आवडत आणि ही बोलते
हो मग वाढ. मी नाही वाढणार, तू वाढ. तुझ्या घरी आलोय, तू जेवण वाढलं पाहिजे. तुझ्या घरी मी जेवण वाढू. हो मग. कशाला वाढलंस तर काय झरतले हात तुझे. तू वाढलंस तर काही जड होत आहे तुझं. हो मग माझं पण जड होत आहे. हे बघ चल जेव बस. जेवून वाढशील तर जेवायला बसील. नाही तर जेवचंच नाही प्रदीप. नाही जेवण. हाय मी हॅलो. अरे आम्ही ती बघ ती बोलते मी थकली मी झोपते. मग झोप इथे उद्या जा. त्यात काय. तिथून इथे घेऊन आले ते झोपायला. प्राजक्ता हा. ते पुलाव घे. ओके. मी मायरा केलंय. मायरा कामा करत नाही. हा? मायरा केल्यानंतर कामा तुझं माहेर आम्हाला काय सांगते माहेरचं झोपतं आमचं काय. सो आता आम्ही जेवतोय सिंधुद्योगचं आंब्याचं तिखट गोड लोणचं. हे माझं फेवरेट आहे. हे सगळ्यांनी का तुला आवडलंय. मला पण आवडलं. मस्त आहे. तिखट. घेतलेल्या बॉटल संपली पण. अरे वा, आता घ्यायचं. प्रदीपला वाढ विचारायला. वाढ त्याला वाढ. बघितलं म्हणून बोलो फोन करून खाली. मोदक मोदक दाखव. मोदकासाठी बघ कसो लाल गळवता. दे बाबा याला खायला. मोदक म्हणजे जीव की प्राण. तर हे तुझं पार्सल. हे तुझं पार्सल बघून ठेवा. इथे लहान घ्या तुझा. माझं डबो घ्यायचे नाही. बघ मी त्याला मगाशी सांगितलंय खाली येऊ. अंकिताकडे 7-8 आहेत म्हटलं एक दोन कमी दिले तरी काय होतं. बाय 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 बाय. जायचं नाही तर. आता आपण कधी भेटणार. जून मध्ये. येस बाय. मी घरी भेटले. बाय बाय. मला नव्हतं माहिती तू आहेस ते. तुला पण दिले असते. आम्ही OnePlus आहे. बाय. तुमचं मोदक आहे. अरे धावत आलास ना बायको आली म्हणून. एवढं प्रेमाने दार उघडायला आलास तर. तुझी उत्सुकता उत्कंठेला गेली. अरे बाबा मोदकांवर बसले. मोदकांवर बसले पण साईडला बसले. मोदक चेपले का. 100% नाही हे काय नाही तुला चेपला. सवयच आहे ती. तुला तेजस बनवायची नाही. वाकडे तिकडे सवय आहे. दिलेले चांगले मोदक पण वाकडे तिकडे करायची सवय. बसले मी. नाही काय झालंय बघितलं. तुम्ही जेवला ते काय तुझ्यासाठी आणलंय कोणी मी. दिलंय सांग. चीज केक आणलाय. विकत आणलाय एक आणि एक त्यांनी मला दिलं. एक आणलाय. हात काढ ना. फोटो काढतो ना. छान आहेत ना. कसले बनवतो ना तेजस. हाताने नाही बनवत गे. अरे हाताने बनवतो तेजस. हे थोडी असे असे पाकळ्या आहेत या. ह्या नाही बनत साच्यामध्ये. हे मी असं. बनवू शकते. हाताने बनवतो. ए आला सगळ्यांनी ऑर्डर द्या. हा तेजसला. तेजस खूप मस्त चिंचपोकळीमध्ये काय डेंजर मोदक बनवतो. भारी एकदम का. आणि आंबा मोदक तर बापरे टू गुड. सगळ्यांनी याला ऑर्डर द्या. हा सगळ्यांनी. खतरनाकच बनवतो कारण आणखी तरी जे काही आंबा मोदक बनवलेले. माझ्या आंबा मोदकांच्या ह्याच्यावर जाऊ नको. माझं माप चुकलं होतं कळलं ना. 4 वाजता सकाळी आलो होतो मी. एका झापूक झुपूकचं काम चालू होतं. केदार सरांनी मला अर्जंट बोलवलं आणि 4 वाजता मी रिटर्न आलो इकडं. बिचारी झोपली होती आणि मोदक ते सांग ते परत एकदा सांग. बिचारी इथे खाली झोपली होती. आलो 4 वाजता. भूक लागली. बोललो पोरीने मोदक बनवले. तो उघडला डबा. जो हसत होतो ना मी बापरे. मोदकाचा आकार बघितला असतोस ना विश्वास उडला असता तुला आकार या शब्दावर. काय बोलतोस. अरे माझं माप चुकलं होतं रे. तरी पण कुणाल व्यवस्थित होते. इतकी लागत वाईट चांगले नव्हते. होते पण आता बघ परफेक्ट. ह्याची थिकनेस बघ. हो कारण अति पीठ लागत नाही. अरे ते चुकलं होतं ना माझं. बोलले ना मी पाणी ते पीठ आहे एवढंच पाणी घेतलं प्लस मी आंबा टाकला तर ते थपथपीत झालं रे. मम्मीकडून शिक. त्याच्यापेक्षा तू शिक. मला येतं तो. केलेलं सांगत नाही. 4 वाजता जमिनीवर झोपले होते तू आलेलास तेव्हा ते सांग. बिचारी खाली झोपली होती. मोदक सुद्धा करून ठेवले होते. सगळं ठीक आहे. असंच असतं. जाऊ दे. बायको करते त्याची किंमतच नसते नवऱ्यांना. असो आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये एवढंच. बाय बाय.